पानिपतकार म्हणून ओळखले जाणारे लेखक विश्वास पाटील आणि त्यांची पत्नी चंद्रसेना यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयाने दिलेत। झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे सीईओ असताना विश्वास पाटील यांनी नियमबाह्य पद्धतीने 2 विकासकांना मदत केल्याचा आरोप आहे। या प्रकरणातील रामजी शहा आणि रशेस कनकिया या 2 विकासकांना मालाडमधील प्रकल्पासाठी विश्वास पाटील यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून मदत केली अशा आशयाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती। कोर्टाने दोन्ही विकासकांवर देखील गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत। दरम्यान निवृत्त होण्याआधी विश्वास पाटलांनी एसआरएच्या शेकडो फायलींवरही सह्या केल्याचा आरोप झालेला होता। विश्वास पाटील यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत। त्यांनी यावर काय स्पष्टीकरण दिले आपण पाहूया। मी ज्यावेळेला जिल्हाधिकारी होतो तर जिल्हाधिकाऱ्याला एसआरएचा एफएसआय देण्याचा कोणताही अधिकार नाही, तेव्हाही नव्हता आणि आजही नाही। या उलट मी असं सांगेन की हितेंद्र सिंग यादव हे मला एसआरए मध्ये अलीकडच्या 1-2 महिन्यात नेहमी भेटत होते। त्यांच्यावर अन्याय झाला असं ते मला सांगत होते। त्यांना मी योग्य ट्रीटमेंट दिली, त्यांच्या तक्रारीचा कॉग्निझन्स घेतला आणि आम्ही स्वतः एसआरए मार्फत गेल्या महिन्यामध्ये या प्रकरणाची इन्क्वायरी सुरू केलेली आहे आणि विकासकाला आर्किटेक्टला आम्ही नोटीस काढून 26,000 मीटर चुकीचा एफएसआय वापरल्याबद्दल आम्ही स्वतःहून त्याच्यावर इन्क्वायरी सुरू केलेली आहे। जर या प्रकरणाशी माझा काही संबंध असता तरी इन्क्वायरी करायची मला काही गरज नव्हती। मला असं वाटतं, मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की माझ्या 33-34 वर्षाच्या आयुष्यामध्ये मला कधी साधा मेमो मिळालेला नाही, पण काही हितसंबंधी लोक एकत्र येऊन माझ्यावर एक मोठी कॉन्स्पिरसी करू इच्छितात। त्याबाबत मी न्यायालयामध्ये गेलेलो आहे।